सर्वप्रथम मी या शासनाचा, केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा जाहीर विरोध करतो। आज आंदोलन घेण्याचं कारण असं होतं की श्री राम मंदिरातून जवळपास 5,500 कोटी रुपयांची चोरी झालेली आहे आणि त्या चोरी झालेल्यामुळे जे चोर आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे। त्या निमित्ताने उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिल्यामुळे त्या निमित्ताने आज आम्ही इथे आंदोलन घेतलेले आहे आणि आंदोलनामार्फत आमचा मेसेज एकच आहे की या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकारचा देखील जाहीर निषेध करतो। जय भीम जय महाराष्ट्र। सर्वप्रथम या ज्या केंद्र सरकारचा आम्ही जाहीर या ठिकाणी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो। कारण ज्या राम मंदिरासाठी श्री बाळासाहेब ठाकरेंनी पुढाकार घेऊन ती राम बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडली होती त्या टायमाला राम मंदिरची उभारणी झाली, त्या टायमाला सर्वात प्रथम जर कोणी भाग घेतला असेल, हिरणीने भाग घेतला असेल, ते सर्वात प्रथम शिवसैनिक होते। आज ते राम मंदिरचं स्वरूप भव्य स्वरूपात झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता हे सरकार फोडाफोडीचं तर राजकारण करतच आलेलं आहे। याचे आमदार पडो, त्याचे खासदार पडो, त्याचे कार्यकर्ते पडो, पण त्यांना आता मंदिरातली पेटी देखील फोडायला कमी पडत नाही। त्यामुळे या सरकारचं किती म्हणजे काय बोलावं आता समजायला फारका नाहीये। एवढा भ्रष्टाचार झालेला आहे, केंद्रातले ते पैसे लुटून खाल्लेलेच आहे। आमच्या बहिणीच्या ओळणीचे पैसे देखील आता त्यांना पुरून मिळाले, जे ते 1500 रुपये देत होते ते देखील आता त्यांनी त्यांच्यातले कमी केलेले आहे आणि आता मंदिरातले पैसे देखील त्यांना कमी पडतात आहे। आणि हे पैसे कोणासाठी? तर हे पैसे आमदार खासदार पळवण्यासाठी। बरं, हा व्यवहार, हा जो गैरव्यवहार झालेला आहे हा छोटा मोठा व्यवहार नाही आहे, हा फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे। त्यामुळे या सरकारचं आम्ही निषेध करतो आणि शासनाला, आता शासनच त्यांचं आहे, केंद्रच त्यांचं असल्यामुळे काय अपेक्षा करावी, कोणाकडे करावी, त्यामुळे आम्ही श्री राम मंदिरामध्ये, हनुमान मंदिरामध्ये येऊन आज त्यांचं नमन केलं आणि चालीसा घेतला आणि आरती घेतली। आता त्यांनाच आम्ही त्यांनाच विनंती करतोय की बाबा तुम्ही तरी आता स्वतःची दानपेटी जे आहे हे साबूत ठेवा, तुम्हीच लक्ष ठेवा, एवढं बोलतो। जय भीम जय महाराष्ट्र। उल्हासनगर शिवसेना शाखेतर्फे, शहर शाखेतर्फे हा जो राम मंदिर पेटीदान चोरी करता विरोधात आज आम्ही सर्व इथं जमलेलो आहे। बंधूंनो, आम्हाला एकच सांगायचं आहे, हा जो प्रश्न आहे सर्व हिंदू लोकांचा एकीचा आहे। आज राम मंदिरासाठी सर्व लोकांनी आपल्या खिशातली काय पुंजी दिली असेल, त्याच्यानंतर ते राम मंदिर उभं राहिलं। उभं राहिल्यानंतर तिथले काय विश्वस्त मंडळी आहेत, त्या मंडळांनी ही दानपेटीची चोरी केली नाही। आम्हाला त्यांची काय नाव घेऊन बोलायचं नाही, तर त्याच्या मागे काय शासन असेल, सरकार असेल, त्यांना ते पाठबळ करत आहे, नाहीतर गुन्हेगार लगेच 2 दिवसात पोलीस शोधू शकतात। पण एवढे सीसी कॅमेरे असून त्या ठिकाणी एवढी मोठी चोरी होते आणि लोकांना दान केलेले पेटीतले पैसे कुठे खासदार आमदार वळवायला बघतायत। या निमित्ताने मी आज एक सांगायची इच्छा आहे, सर्व हिंदू लोकांनी एकत्र होऊन याचा निषेध केला पाहिजे आणि दानपेटीचे जे मारेकरी जे चोर आहेत त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांना पकडून कठोर शासन करा अशी आम्ही सरकारला बोलणार आहे। आणि सरकारच जर त्यांच्या मागे असेल तर सरकारचा आम्ही आज निषेध करतो आणि प्रभू रामचंद्र की जय। जय महाराष्ट्र। या ठिकाणी उल्हासनगरमध्ये काही एक 1-1.5 महिने पहिले खूप जास्त हिंदुत्ववादी भ्रष्ट जनता पार्टीचे आणि मिंदे गटाची लोक गौशाळेचा विरोध नोंदवत होते, ते खूप जास्त हिंदू झाले होते। आता मला हे कळत नाही, ज्या वेळेला राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे तर हे हिंदू आहेत कुठे? हे सर्व हिंदू मेले कुठे? जर यांना राम मंदिराच्या झालेली जी चोरी आहे ती दिसत नाही तर हे नक्की कुठले हिंदू आहेत? ही वेगळी हिंदुत्व यांचा जो आहे, जो राजकारण हे आतापर्यंत करत आलेले आहेत, हे लोकांनी तर पचवलं, पण हे देव पचवणार नाही। देव यांना जरूर कोपणार आणि येत्या काही काळातच यांचा सरकार हा पूर्णपणे पडणार, यात काही शंका नाही। आज या ठिकाणी हनुमानांना आम्ही या ठिकाणी मनापासून प्रार्थना केलेली आहे की यांनी जे पाप राम मंदिरात केलेले आहे ते पाप यांचं लवकरात लवकर यांच्या पापाचा गडा भरावा आणि यांची सरकार जो आहे तो पडावा। जय श्रीराम। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय। या सरकारने देवालाही सोडलेलं नाहीये। श्रीराम मंदिरात चोरी होते हे एवढं मोठं प्रकरण आहे की त्याचा निषेध हा सगळ्या पूर्ण जनतेने केला पाहिजे, ना की एका पक्षाने। सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन याचा निषेध केला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत। आज उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही हनुमान मंदिरात
हनुमानाची आरती घेतली, रामरक्षा स्तोत्र बोललोय आणि आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतोय. या चोरांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे आणि जर सरकारच म्हणजे त्यांना लक्ष देत नाहीये तर वरती देव बसलेला आहे, देव नक्कीच त्यांना बघून घेईल आणि नक्कीच त्यांना शिक्षा मिळेल. म्हणून आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि नक्कीच आमच्या प्रार्थनेला यश मिळेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.